शुभम गुरव, सौरभ गुरव, संतोष मात्रे, ईशांत राणे, तेजस मात्रे, नितीन राणे, प्रथमेश राणे, वैयक्तिक बक्षिसं ज्यांनी दिली आहे ते श्रीमंत कोपर क्रीडा मंडळ यांच्याकडून अंतिम विजेत्या संघामध्ये सर्व खेळाडूंना आकर्षक अशा टेबल फॅन या ठिकाणी देण्यात येणार आहेत, त्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. तर अभय चंद्रकांत पाटील यांच्याकडून अंतिम उपविजेत्या संघाच्या 7 खेळाडूंना आकर्षक टेबल फॅन देण्यात येणार आहे. तर समर्थ कोपर क्रीडा मंडळ यांच्याकडून तृतीय क्रमांकाच्या सर्व स्पर्धकांना 7 खेळाडूंना टिपॉय देऊन गौरवण्यात येणार आहे. स्वर्गीय जयवंत वामन पाटील यांच्या आता मात्र इथे पुन्हा एकदा मात्र याच्याकडून कौतुकसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वर्गीय जयवंत वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीपाद जयवंत पाटील यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या संघात 7 खेळाडूंना आकर्षक टिपॉय, तर रोख रक्कम रुपये 21,888 स्वर्गीय अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ रोख रक्कम रुपये 11,888 माजी सरपंच स्वर्गीय अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ सुनील मधुकर राणे यांच्याकडून, तर सूरज चंद्रकांत मात्रे यांच्याकडून अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचा 8,881 रुपयाचं अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ सुनील मधुकर राणे यांच्याकडून पारितोषिक आलंय. तर अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ राकेश वसंत मात्रे यांच्याकडून, तर स्वर्गीय अरुण बाळकृष्ण मात्रे यांच्या स्मरणार्थ पीपी टायर्स नागाव सोनारपेठ यांच्याकडून आकर्षक चषक आलाय. उत्कृष्ट पकडसाठी असलेल्या रोख रक्कम रुपये 5,000 उपसरपंच माजी उपसरपंच राकेश वसंत मात्रे यांच्याकडून रोख रक्कम रुपये 5,000 आणि पीपी टायर्स नागाव सोनारपेठ यांच्याकडून आकर्षक चषक, तर उत्कृष्ट चढाईसाठी रोख रक्कम रुपये 5,000 पीपी टायर्स यांच्याकडून आकर्षक चषक, तर पब्लिक हिरोसाठी असलेलं रोख रक्कम रुपये 5,000 राकेश वसंत मात्रे यांच्याकडून, तर पीपी टायर्स नागाव सोनारपेठ यांच्याकडून आकर्षक चषक या आणि इतर अनेक बक्षिसांची खैरात या मंडळाच्या वतीने केली गेली आहे. जे संघ या स्पर्धेमध्ये विजेते होतील त्या विजेत्या झालेल्या आणि उपविजेत्या संघात आकर्षक टेबल फॅन या ठिकाणी मात्र एक आगळं वेगळं बक्षीस या मंडळाच्या वतीने दिलं गेलं आहे. खरोखर मंडळाचं आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक या सगळ्यांचं मनापासून कौतुक. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं विशेष करून कौतुक, मंडळाच्या कार्यकर्त्यांचं विशेष करून कौतुक. अनेक दिवसापासून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे हे सगळे समर्थ क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते खरोखर कौतुकास पात्र आहेत. एक अतिशय चांगली दर्जेदार अशी कबड्डीची स्पर्धा, एक कबड्डीची चांगली मेजवानी आमच्या या विभागाला दिली, या तालुक्याला दिली. या जिल्ह्यातले खऱ्या अर्थानं नामवंत 5 जिल्ह्यातले संघ अर्थात उरण, श्रीवर्धन, पेण, त्यानंतर रोहा, अलिबाग अशा या 5 तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणचे 5 नावाजलेले संघ या स्पर्धेमध्ये आले, सहभागी झाले आणि खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांची मनं रिजवली. आणि इथे मात्र वारंवार आपल्या ठिकाणी चढाई करतोय तर कौस्तुभलाल सूरज मात्र याच्याकरता असलेलं 100 रुपयाचं पारितोषिक पाहूया. आपला संघ पुन्हा एकदा सुस्थितीत नेऊन ठेवण्यासाठी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी उडी मारण्याचा अतिशय प्रयत्न, परंतु कुठल्या क्षणी उसळी मारून येऊ शकेल असा कुंदन पाटीलचा मरेदेवी ध्यानचंद काहीशा गुणांनी जरी मागे असला तरी मित्रांनो, कबड्डी हा खेळ असा आहे ज्याची वेळ असते त्याचा खेळ असतो, ज्याची वेळ त्याचा खेळ. अर्थात झंझावात या ठिकाणी आपण पाहतोय तर तिकडे कौस्तुभलाल आणि स्वागत चवरकर
तर त्याला तेवढ्याच तोलामोलाची थार देणारे पडवळ बंधू, खरोखर दोघे बंधू, तर विराज राणे आणि संकेत बांदकर सारखा बलाढ्य खेळाडू या पांडवादेवी रायवाडी संघामध्ये आहेत. खरोखर त्यांचं मनापासून कौतुक करायला लागेल. अतिशय सुंदर या सीझनमध्ये मला वाटतं पुष्पाची एवढी क्रेज आहे की प्रत्येक ठिकाणी त्याला ते नागाव विभागामध्ये तरी खेळायला बोलवतात, परंतु यंदाच्या मागच्या सीझनमध्ये थोडासा जायबंद असल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. या वर्षी मात्र पहिल्यांदाच आमच्या विनंतीला मान्य समर्थ कोपा तिथे मात्र कौस्तुभ पुन्हा पुन्हा वारंवार चढाई करतोय, प्रत्येक चढाईत यशस्वी होतोय. तर 19 नंबरची बनियान परिधान केलेला अलंकार म्हात्रे, शिवशंभू पाटणेश्वरचा अलंकार म्हात्रे, तर तिथे मात्र पुन्हा एकदा बजरंग बेदींचा राकेश, बजरंग रोहाचा राकेश काहीतरी वेगळा चमत्कार घडवू शकतोय अशी मात्र या ठिकाणी आता दाट शंका यायला लागली आहे. पण मरीदेवी धरण कुठल्याही क्षणी कमबॅक करण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे, असा मरीदेवी धरण हा संघ सुद्धा आपण कमी लेखून चालणार नाही. आता इथे मात्र पुन्हा एकदा बोनसचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे आपण पाहूया, खरोखर प्रेक्षकांची मन रिझवणारा कौस्तुभ, तर झंझावती आणि खोल चढाई करणारा विकी ठाकूर पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. विकीचा झंझावात मात्र या ठिकाणी, आणि आता मात्र या ठिकाणी त्यांनी काहीतरी मनाशी आडाखा बांधलाय. सेल्फ आउट ना, सेल्फ आउट झाल्यासारखं. आणि पुन्हा एकदा कौस्तुभ Yo por el combo no. अच्छा
मरिदेवी धेरड विरुद्ध जय बजरंग रोहा यामध्ये जय बजरंग रोहा संघ 13 गुणांनी विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. चला बजरंग रोहा आपल्याला विनंती आहे. मस्त विकेट बादशाह. मात्र विकेट ठाकूरचा धन्यवाद आपण पाहतो. फुल बरोबर आहो नावाला या ठिकाणी आपण नावाला चांगला बोनससाठी बिलकुल 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सामना संपल्यावरती घेऊन जायचं. सुपर टॅकल अर्थात 2 गुण. एक गडी कारण 2 गुण. पुन्हा एकदा ओंकार मात्र याच्याकडून आऊल याच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक 100 रुपये. प्रशांत जरा त्याच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपये. एका दोन मिनिटं ट्राय करेल. आकाशला ट्राय करत आता कॅच केली तर विकी उठलो. दुसरा काय नाही. कॅच करायला पाहिजे. विकी उठलो. लावले इक्वल आहे. झाली होते थरार कबड्डीचा या ठिकाणी आपण अनुभवतोय. मला वाटतं 5-5 सामन्यांवरती हा सामना